दादा खूप भीती वाटते. पप्पू हे बघ, तू टेन्शन नको घेऊस. तू टेन्शन घेतलास ना की माझं बी टेन्शन वाढतंय बघ. थंड घे रे बाबा जरा तू. दादा आपण कुठं चाललोय? हे बघ पप्पू, तोंड बंद कर आणि गुमान बसून राहा तिथं. बरोबर पोचू आपण. आपण दादा लेफ्ट डावीकडे. पप्पू तू गप बस ना भाऊ, डोक्यात जाऊ नकोस. तेल पाणी चेक केलं का? दादा समोर बघा. काम केलं का नाही? अरे तुझ्या तर काय केलंस तू? दारू पिऊन गाडी चालवतोस का सकाळी सकाळी? आंधळा आहेस का? दिसत नाही? आज बसून काय बघतोयस माझ्याकडे? बाहेर निघ, बाहेर निघ. बघ हे काय केलंस तू? काय केलंस? साहेब सॉरी साहेब, चूक झाली, माफ करा. एवढी मोठी गाडी दिसत नाही तुला? सरळ ठोकलीस. मी रिपेअर करून देईन ना साहेब. आमचं स्वतःचं गॅरेज आहे साहेब, हो की नाही पप्पू? साहेब मी एकदम एक नंबर करून देईन. आता ही नवीन पद्धत शोधलीस धंदा करायची. तुझ्यासारख्यांना ना मी चांगलाच ओळखतो. थांब तू, पोलिसांनाच फोन करतो. साहेब पोलीस नको. अरे तू गप बसणार आहे. अरे तसाही तुम्हा टोईंग वाल्यांची ना खूप जास्त नाटकं वाढली आहेत. साहेब माझं ऐकून तर घ्या साहेब. आणि तू काय बघतोय? जाऊन गाडी साईडला लाव. अहो साहेब अरे का थांबू मी? असं करूया ना साहेब, साईडला जाऊन अरे बोलूया. का साईडला येऊ मी? साहेब मी बोलतोय ना तुम्हाला, A1 करून देईन साहेब, एक नंबर. बोल आता काय बोलायचंय तुला? साहेब मी तुम्हाला शब्द देतो साहेब, तुम्ही माझ्या गॅरेज मध्ये चला, माझी पोरं एकदम एक नंबर करून देतील तुम्हाला गाडी. तुम्ही माझा पत्ता घ्या. दे मला. बाकी कशाची काळजी करू नका. Address दे. लिहा ना साहेब, लिहा, पत्ता लिहा तुम्ही. हो हो हो. होय होय होय. अरे हे थांब थांब, कुठे पळतोस? पप्पू गाडी पळव पळव. अरे गाडी इथं सोडून गेला हा. अरे कोणाची गाडी आहे? रस्त्याच्या मध्ये लावून गेलाय. कोणाची गाडी आहे? ड्रायव्हर कुठे आहे? टोईंग वाला ही गाडी सोडून पळून गेला. माझ्या गाडीलाही ठोकला त्याने. एक बरं झालं मी त्याचा फोटो काढलाय. काय त्रास आहे? अरे आता इथनं गाडी कशी काय काढणार मी? ऑफिसला जायला सुद्धा लेट होतोय मला. अरे या गाडीत तर प्रेत आहे. प्रेत? गरज वाटली तर आम्ही तुम्हाला चौकशीसाठी पुन्हा बोलवू. ठीक आहे. काय माहिती मिळाली? तर क्राऊडचं स्टेटमेंट घेतलंय. ट्रकवर झिप झॅप टोईंग आणि रिकव्हरी लिहिलं होतं. हा ट्रकच्या नंबर प्लेटचा फोटो आहे. सर ही गाडी स्टार्ट होत नाहीये. याचं इंजिन नक्कीच खराब झालंय. सर लोकांमधल्या कोणीतरी त्या टोईंग ड्रायव्हरला बोलताना ऐकलंय की त्याचं स्वतःचं गॅरेज आहे. तो गाडी गॅरेजमध्ये घेऊन जात होता. बॉडी चेक केली? हो सर. सर डोक्यावर एक ही मोठी जखम आहे. असं वाटतंय की कुणीतरी वजनदार वस्तूने जोरात फटका मारलाय. म्हणजे जागच्या जागीच ठार. दुसऱ्या कुठे जखमा आता तरी दिसत नाहीयेत. बॉडी अजून सडली नाहीये. 24 तास सुद्धा झाले नाहीयेत हिचा मृत्यू होऊन. काही आयडी वगैरे? नाही सर, काही आयडी नाही. ही तर फॉरेनर वाटतेय. सर तुम्ही म्हणत असाल तर फॉरेन एम्बेसीज मध्ये हिचा फोटो पाठवून देऊयात. कदाचित काही आयडेंटिफिकेशन मिळेल. त्याला खूपच वेळ लागेल पूर्वी. एक काम करूया, बॉडी फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवून देऊया आणि तो टोईंग व्हॅन वाला आणि या गाडीचा जो मालक आहे त्यांचा शोध घेऊया. जी गाडी ते टोईंग वाले सोडून पळून गेले होते त्या गाडी मालकाचा शोध लागलाय. कुणीतरी हिरेन नावाचा माणूस आहे. बोलणं झालं त्याच्याशी? हो, तो म्हणाला की त्यांची गाडी ही कालची रात्र आणि आजची सकाळ या दरम्यान चोरीला गेली. त्याने आज सकाळी लोकल पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्टही नोंदवलाय. मी चेक केलाय ना. जेव्हा गाडी सापडली तेव्हा तो कुठे होता? ऑफिस मध्ये. सर मी आय विटनेसशी बोललोय. बहुतेक तो खरं बोलत असावा. आणि तो टोईंग ट्रकवाला, त्याच्याबद्दल काय माहिती मिळाली? अरे सर त्याचं लायसन्स नंबर आणि नाव दोन्ही खोटं आहे. झिप झॅप नावाची कोणती कंपनीच नाहीये. त्याने दुसऱ्या नावाने रजिस्टर केली असेल कदाचित. एक काम कर, इथे जेवढ्या पण टोईंग कंपन्या आहेत ना, मला त्या सर्वांची माहिती काढून दे.
आम्ही CID मधून आलोय. बरं झालं सर तुम्हीच आलात. मीच तुम्हाला फोन करणार होतो. कशाला? ते सर गेल्या काही दिवसांपासून आमच्याकडचे सगळे टोईंगवाले खूप टेन्शनमध्ये आहेत. काम येतं पण कस्टमर हातातून निसटून जातो. म्हणजे सर जेव्हा एखादा कस्टमर आम्हाला गाडी पिकअप करायला कॉल करतो ना तेव्हा मग आम्ही तिथे जातो. पण सर त्या ठिकाणी पोहोचल्यावर कळतं की गाडी तर आधीच दुसरा कोणीतरी टोईंगवाला येऊन घेऊन गेलाय. अरे असं कसं होऊ शकतं? सर ते तर माहित नाही आम्हाला, पण ते लोक गाडी तर घेऊन जातात पण डिलिव्हरीच करत नाही. तो गाडी घेऊन पळून जातात सर. हिचा मृत्यू 18 ते 24 तासांआधी झालाय. बॉडी अजून कडक नाही झालीये. त्याचा अंदाज तर दयाने लावलाच होता. अजून काही कळलं असेल तर सांगा. मित्रा, एक तर नशीब चांगलं आहे तुझं की तुझ्याबरोबर डॉक्टर साळुंखे आहे, आणि दुसरं हे बघ. हे काय? हे हिच्या हातावर सापडलंय फिंगरप्रिंट. कोणाचे आहेत? अरे ऑब्व्हियसली ज्याने पकडलं त्याचेच असणार नाही. म्हणजे फिंगरप्रिंट्स अजूनही अगदी फ्रेश आहेत, पुसले गेले नाहीयेत. सर ही फारच चांगली लीड दिलीत तुम्ही. मिळाली ना? मग आता एक काम कर, या लीडच्या मदतीने जाऊन शोध की हे फिंगरप्रिंट्स कोणाचे आहेत. तोपर्यंत मी हिची ऑटोप्सी करतो. सर मी हे फिंगरप्रिंट्स आपल्या क्रिमिनल डेटाबेसशी मॅच करून बघते. सर बोल पूर्वी. सर फिंगरप्रिंट्सचा मॅच सापडला. मुकुंद आपल्या क्रिमिनल डेटाबेसमध्येच होता. अरे हा तोच कार थीफ आहे मुकुंद, गाड्या चोरणारा. कित्येकदा जेलमध्ये गेला यामुळे तो. तोच आहे सर. सर सर तिथे जे लोक होते त्यातल्या काही जणांनी त्या टोईंगवाल्यांना जवळून पाहिलं होतं सर, आणि त्यांच्या मदतीने हे 2 स्केचेस बनवलेत. हा तर मुकुंद आहे. बरोबर. स्वतःचं प्रमोशन करून घेतलं वाटतं याने. चोर ते सरळ खोनी. अभिजित, मला तर वाटतंय या मुकुंदनेच या मुलीला मारून तिच्या बॉडीला या बंद गाडीच्या तिकीट ठेवलं. आणि सर तोच त्या कारला टो करून कुठेतरी नेत होता. चौकशी केल्यानंतर कळलं की या झिगझॅग टोईंग सारख्या खोट्या कंपन्या गेले काही दिवस टोईंगच्या नावाखाली गाडी चोरी करत होते सर. आणि मला वाटतं की या मुकुंदचा पण नक्कीच याच्यात हात आहे. पण सर आपल्याकडे काही पुरावा नाहीये त्याच्या विरुद्ध. एक्झॅक्टली सर. आता त्याला पकडायचं कसं? जाळ्यात अडकवून. झूम टोईंग सर्व्हिस. माझी गाडी PV रोडच्या वळणावर बंद पडली. तुम्ही तुमचा टोईंग ट्रक पाठवता का? ओके ओके, लवकर या प्लीज. आता आजच एवढं मोठं प्रकरण केलं या मुकुंदने. लगेच बाहेर पडेल की नाही? तेच तर. नंतर कळायचं तो बसून कुठेतरी आराम करतोय आणि आपण इथे इथे उन्हात बसून बसून त्याची वाट पाहतोय. रिलॅक्स फ्रेडी, तो येणार तर नक्की. लोभ माणसाला आराम करू देत नाही. आता आपण हे बघूया की पूर्वीच्या गाडीला टो करायला कोण येतंय ते. झूम टोईंग सर्व्हिस की मुकुंद? हा तर झूमवालाच आला. ऍक्च्युली गाडी स्टार्ट झाली आहे. तुम्ही जाऊ शकता. थँक्यू सो मच. हॅलो, JM टोईंग सर्व्हिस. बोला मॅडम. मी GM टोईंग सर्व्हिस मध्ये फोन केला होता. हे तर स्पीड आहे. मॅडम ती पण आमची आणि ही पण आमचीच आहे. हो मॅडम. मॅडम यावर ऍड्रेस लिहून द्या जिकडे गाडी पोचवायची. तू ऍड्रेस लिहून घे, मी गाडी चढवतो. बरं. पूर्वीने कॉल केला होता GM टोईंग सर्व्हिसला आणि याला हा स्पीड टोईंग ट्रक.
तो मुकुंद वाटत नाहीये. मॅडम तुम्ही रिक्षाने आम्हाला फॉलो करा, आम्ही गाडी घेऊन पुढे जातो. रिक्षा. काय झालं? माहित नाही मॅडम, ही गाडी कशी बंद पडली. किती वेळ लागेल? थांबा मॅडम, मी इंजिन चेक करून सांगतो. अहो मॅडम, ते गाडीच्या इंजिन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय, थोडा वेळ लागेल. तुम्हाला दुसरी रिक्षा करून देऊ? दुसरी रिक्षा कशाला? मी तुला सरकारी गाडीतून घेऊन जाते ना. चाल. अहो मॅडम, मी काय केलं? आणली बघा दादा. अरे वा मास्तर, गाडी तर एकदम मस्त आहे. ही आणताना काही प्रॉब्लेम तर नाही झाला ना? अरे आपण असताना काय प्रॉब्लेम होणार आहे दादा. दादा हा, ही एकदम हाय फाय पोरगी होती, जबरदस्त. अच्छा. आपला रिक्षावाला पण टायमात आला, तो तिला घेऊन गेला, आपण पण सटकलो. काय रे विषय आहे का दादा? तुम्ही कोण? मॅडमने इथला ऍड्रेस दिला होता. ऍड्रेस? पण तुम्ही कोण आहात? CID. चला आता तुम्हा सर्वांना तुमच्या खऱ्या जागेवर घेऊन जाऊया. चला. मुकुंद, मी बोल. काय झालं? चोरी करता करता बोर झालास म्हणून खून करायला लागलास? हा, खूप खेळलास पकडा पकडे. आता हे सांग की ती मुलगी कोण होती आणि तू तिला का मारलंस? साहेब, साहेब मी तिला नाही मारलं. साहेब मी मान्य करतो मी चोर आहे, पण मी कुणाचा खून नाही करणार. गप्पा बस. खोटं बोलतोयस तू. तुझ्या बोटांचे ठसे कसे आढळले तिच्या बॉडीवर? साहेब मी खरं सांगतोय साहेब, मी तिचा खून नाही केला. साहेब जेव्हा ती मुलगी सापडली तेव्हा ती आधीच मेलेली होती. काय म्हणालास? आधीच मेलेली होती? हो साहेब, मी खरं सांगतोय साहेब. माझा तर कार चोरण्याचा छोटासा बिझनेस आहे फक्त. छोटासा बिझनेस आहे, त्याचा जमा खर्च आपण नंतर करूया. मला म्हणायचं होतं, आजूबाजूला जेवढे टोईंगवाले आहेत ना, मी त्यांचा फोन नंबर टॅप करून ठेवलाय आणि त्यांना कुठल्याही कस्टमरचा फोन आला ना की लगेच मला समजतं. आणि ते तिथे पोहोचण्याच्या आधी तू तुझ्या माणसांसोबत तिथे पोचायचास आणि कस्टमरची गाडी गायब. मला सांग, ती मुलगी कुठे सापडली तुला? कशी सापडली? आज सकाळी टोईंगवाल्यांना एक फोन आला होता, मला लगेच कळलं. तेव्हा मी माझ्या माणसाला घेऊन पोहोचलो लगेच लोकेशनवर. बरं झालं तुम्ही आलात. तुम्हीच फोन केला होता? हो मीच फोन केला होता तुम्हाला. हे तर म्हणत होते काही गरज नाहीये. मी म्हंटल का गरज नाहीये, आता गाडी बंद पडली तर काय डोक्यावर उचलून नेणार का? दादा बिचाऱ्याची गाडी रस्त्यावर थांबली आहे. आम्ही तर खूप प्रयत्न केला धक्का मारून सुरू करण्याचा, पण सुरूच नाही झाली. तुम्ही बिचारा टो करून कुठे सोडायची आहे ते? साहेब, साहेब गाडी कुठं डिलिव्हरी करायची? तुम्ही तुमचा पत्ता लिहून द्या, आम्ही पोचवतो तिथं. साहेब लईच असा विचित्र पत्ता त्यांनी लिहून दिला होता, शहरापासून दूर एका कोपऱ्यात. मी विचारलं नाही, मला वाटलं असंही कुठं मला गाडी घेऊन जायची होती तिथं. रिक्षा. साहेब आम्ही तुमची गाडी घेऊन पुढे निघतो, तुम्ही रिक्षात बसून मागून या. रिक्षावाला आमचाच माणूस होता, त्याला माहित होतं काय करायचंय ते. त्याने कस्टमरला त्याच्या रिक्षात बसवायचं आणि एखाद्या निर्जन जागेवर त्याला न्यायचं आणि रिक्षा थांबवायची. जर कुणी विचारलं तर सांगायचं
रिक्षामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि जोपर्यंत आम्ही गाडी घेऊन लांब पोचत नाही तोपर्यंत रिक्षा सुरू नाही करायची, म्हणजे कस्टमर आम्हाला पकडू शकणार नाही. आणि जेव्हा मग आम्ही गॅरेजला पोचलो लय भारी दादा, काही जबरदस्त माल आणलाय तुम्ही. गाडी तर लय भारी कंडिशन मध्ये आहे. गाडीचे सगळे पार्ट्स वेगळे करा रे, कोणाला समजायला नको रे बाबा. दादा हे काय आहे? अरे काय झालं पप्पू? अरे ही तर मेलेली मुलगी आहे, डेड बॉडी आहे दादा. अरे ही मुलगी या गाडीत कुठनं आली? वा रे वा. त्या गाडी चालवणाऱ्या माणसाचा चेहरा आठवतो साहेब? त्याचं स्केच बनव आमच्यासाठी. सर हा आहे तो माणूस. मुकुंदच्या सांगण्यावरून स्केच बनवलंय, पण हे ठीक नाही वाटत आहे सर. असं वाटतंय की या चेहऱ्यामागे दुसराच कुणीतरी आहे. याची दाढी खोटी वाटतेय सर. मुकुंद, टोईंग कंपनीतून सापडला मुकुंद आणि हा त्याचा पार्टनर पप्पू. आणि मुकुंदमुळे सापडला हा दाढीवाला जो गाडी चालवत होता. पण ही बिचारी मुलगी कोण आहे? ही कोण आहे? मी सांगतो बॉस, ही कोण आहे ते. कोण? हिचं नाव आहे ॲना पावलो आणि या मुलीबद्दल अगदी खास माहिती मिळाली आहे. तारिका? हो. हे बघा, हा या मुलीच्या पायांचा एक्सरे आणि आता हिच्या पायांची बोटं जरा नीट बघा. नो ऑफेन्स, ही विचित्र नाही वाटत आहेत? एक्झॅक्टली. हिचे पाय डिफॉर्म्ड आहेत आणि मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये याला बनियन्स म्हणतात. आणि हे बनियन्स होतात कशाने? दया, अगदी घट्ट निमुळते बूट घातल्याने होतं असं. असे बूट ज्यात बोटांना थोडीही जागा मिळत नाही आणि बोट एकमेकांवर चढून वाकडी होतात, दाबली जातात. पायांचा अंगठा बाकीच्या बोटांना दाबून टाकतो, ज्यामुळे अंगठ्यांचा सांधा म्हणजे मेटाटॉर्सोफजानियल जॉइंट अशा प्रकारे वाकडा होतो. असा काय नाईलाज आहे सर की हे बूट घालणं कंपल्सरी आहे? प्रोफेशनल नाईलाज. आपल्या कामाच्या सक्तीमुळे. जसं की बॅले डान्सर्सना असेच बूट घालावे लागतात. त्यांना त्यांच्या टोजवर डान्स करावा लागतो. बॅले डान्सर. अंगठ्यावर जास्त वजन आल्याने त्यांचं असं होतं का? एक्झॅक्टली दया. आणि एका बॅले डान्सरला कमीत कमी 5-7 तास तरी असे बूट घालावेच लागतात. म्हणूनच बॅले डान्सर्स मध्ये हा बनियन्स अगदी कॉमन असतो. म्हणजे ही ॲना ही बहुतेक बॅले डान्सर होती. ऑटोप्सी मध्ये अजून काय सापडलं? चेक इम्प्लांट्स. आता हे नवीन काय आहे? कॉस्मेटिक सर्जरीचा एक भाग असतो. सेलिब्रिटीज याचा वापर जास्त करतात. जर कुणाला आपल्या बॉडी पार्टला एनहान्स करायचं असेल, तर थोडा मोठा किंवा प्रॉमिनंट करायचं असेल चांगलं दिसण्यासाठी, तर त्या भागात असे इम्प्लांट टाकतात. कुठेही, जसं की चिक्स, चिन, हिप्स, कोणताही भाग. म्हणजे तिने तिच्या गालामध्ये इम्प्लांट केलं होतं. हो फ्रेडी. आणि याच इम्प्लांटमुळे मला या मुलीबद्दल माहिती मिळाली. बॉस, प्रत्येक इम्प्लांटमध्ये एक खास सिरियल नंबर असतो आणि जेव्हा मी या मुलीच्या इम्प्लांटचा सिरियल नंबर काढला आणि माहिती मिळवली, तेव्हा हिचा नंबर जाऊन मिळाला रशियामध्ये, मॉस्कोत. तिथे एका कुद्रेसो नावाच्या प्लास्टिक सर्जनकडून हिने हिचा इम्प्लांट करून घेतला होता. त्यांनी मला आणखीही काय माहिती दिली आहे. हे बघा सर, हा फोटो आहे चिक इम्प्लांटच्या आधीचा आणि हा वाला इम्प्लांटच्या नंतरचा. आणि बॉस, एक खास गोष्ट, प्रत्येक पेशंटला आपल्या या इम्प्लांटसाठी वर्षातून कमीत कमी एकदा आपल्या प्लास्टिक सर्जनला नक्की भेटावं लागतं. आणि आश्चर्याची गोष्ट ही की ही मुलगी ॲना आपल्या प्लास्टिक सर्जनला गेल्या 5 वर्षात एकदाही भेटली नाही. असं आहे का अभिजित? जर ही ॲना गेली 5 वर्ष आपल्या डॉक्टरला भेटलीच नसेल रशियामध्ये, तर याचा एकच अर्थ असू शकतो, ॲना भारतातच होती. आणि जर ॲना गेली 5 वर्ष भारतात होती, तर मग ती नक्की कुठला तरी विजा घेऊन इथे आली होती. अभिजित, फॉरेन रिजनल रजिस्ट्रेशन मध्ये जाऊन माहिती काढ की ॲना कोणत्या विजावर इथे आली होती. स्टुडंट विजावर, टुरिस्ट विजावर, डिप्लोमॅटिक विजावर की आणखीन दुसऱ्या कुठल्या विजावर. आणि याची माहिती काढ की तिने नागरिकत्वासाठीही अर्ज केला होता का. ॲना.
बोल पूर्वी. सर मी ॲना पावलोवच्या नावाने इंटरनेटवर सर्च केलं तर बरेच आर्टिकल्स आले. मोस्टली सगळे आर्टिकल्स 4-5 वर्षांपूर्वीच आहेत. आर्टिकल्स काय लिहिलंय काय आर्टिकल्स मध्ये? सर लिहिलंय की ॲना मॉस्कोची प्रसिद्ध बॅले डान्सर होती जिचा मृत्यू तिच्याच गाडीला आग लागल्याने झाला. काय? पण सर असं कसं होऊ शकतं? ती तर इथे फिरत होती. नाही अभिजित, खूप मोठी गडबड आहे ही. गडबड आहे. सर पोलिसांना ॲनाच्या जळलेल्या गाडीतून तिची हाडं सापडली आणि पोलिसांनी तिच्या बॉयफ्रेंडलाही अटक केलं होतं खुनाच्या आरोपाखाली. ॲनाला तिच्या बॉयफ्रेंडनं मारलं होतं? हो सर. तिच्या बॉयफ्रेंडचे रशियन माफियाशी संबंध होते. पोलीस बरीच वर्ष त्याच्या मागावर होते पण त्यांना काही पुरावा सापडत नव्हता. पण या केसमध्ये त्यांना पुरावाही सापडला. सर ॲनाच्या गाडीला आग लागणं, तिचा ॲक्सिडेंट होणं तिच्या बॉयफ्रेंडचा प्लॅन होता. पोलिसांनी त्याला त्याच्या पूर्ण गँगसोबत अटक केलंय. हे कसं शक्य आहे सर? ॲनाची बॉडी तर आपल्याकडे आहे इथे. सर एक व्यक्ती 2 वेळा कशी मरू शकते? तेच तर 2दा कशी मरू शकते ही? नाही. तो 5 वर्षांपूर्वी ॲनाचा मृत्यू झाला ना, तिथेच गडबड आहे. खूप मोठी गडबड आहे ही. आता रशियन कॉन्सुलेट कडून माहिती काढावी लागेल की ॲना भारतात कधी आणि कशी आली. ॲना पावलोचा बॉयफ्रेंड हा रशियन माफियाशी मिळाला होता. ॲनाने आपल्या बॉयफ्रेंडच्या विरुद्ध सगळे पुरावे पोलिसांना दिले होते. ॲनाच्या जीवाला धोका होता म्हणून पोलिसांनी ॲनाच्या खुनाची खोटी बातमी मीडियात पसरवली आणि तिला रशियातून बाहेर पाठवलं. एक नवीन ओळख आणि नवीन नावासोबत, नथालिया. तर ॲना इथे नतालिया बनून आली होती. नथालिया इंडियात 5 वर्षांपूर्वी आली होती आणि ती इथे फिल्म्समध्ये बॅकग्राऊंड डान्सर्सचं काम करते. सॉरी, करत होती. मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगितलं. थँक्यू. या नतालियाचा पत्ता असेल तुमच्याकडे? हा पंकज, काय कळलं नतालियाच्या पत्त्यावर? सर नतालिया तर त्या घरातून 2 वर्षापूर्वीच बाहेर पडली होती. दुसरीकडे कुठेतरी जाऊन राहत होती. 2 वर्षांपूर्वी शिफ्ट झाली तिथून? मग नवीन पत्ता? सर तिने दुसरा पत्ता कोणालाही नाही दिला. अरे बाबा, मग ती जिथे काम करायची त्याबद्दल काही कळलं का तुला? सर प्रत्येक फॉरेन आर्टिस्टचा एक एजंट असतो. ॲनाचा एजंट मुरली कुमार होता. सर रशिया आणि युक्रेनवरून जेवढे बॅकग्राऊंड डान्सर येतात त्यांना मोस्टली मुरलीच आणतो इथे. अरे ठीक आहे बाबा, त्याचा पत्ता मिळाला का ते सांग. हो सर, त्याच्या ऑफिसचा पत्ता आता तुम्हाला पाठवतो. हा, तो पत्ता लवकर पाठव. ओके. व्हॉट? हो गॉड, कधी घडलं हे? अंदाजे 24 तासांपूर्वी. इट्स अ शॉकिंग. पण नतालियाला कोणी का मारावं? शी वॉज अ सच अ नाईस पर्सन. माझ्यासोबत 5 वर्ष काम करत होती. ती माझी एक बेस्ट डान्सर होती. तुमच्याशी ती कधी बोलली होती तिच्या काही प्रॉब्लेम बद्दल? नाही, काही बोलली नाही. पण गेली 2 आठवडे ती फारच अस्वस्थ वाटत होती. माझे काही डान्सर्स आता हैदराबादला गेले शूटसाठी, पण नतालियाने त्या शूटला जायलाही नकार दिला. मला माहित नाही का, कारण नतालिया कधीच कामाला नाही म्हणत नव्हती. एवढी वर्ष नतालिया इथे होती तर कोणाशी तरी आपले प्रॉब्लेम शेअर करतच असेल ना, जवळचा एखादा मित्र. तिची रूममेट सोफिया, खूप चांगल्या मैत्रिणी आहेत त्या. कदाचित तिला काही माहित असेल. तुम्ही आणखी काही नोटीस केलं गेल्या काही दिवसात? काही दिवसांपूर्वी गोव्यावरून एक फोन आला होता एका माणसाचा. खूप हेवी रशियन ॲक्सेंट होता त्याचा. नतालियाबद्दल विचारत होता आणि हीच गोष्ट सांगण्यासाठी मी नतालियाला फोनही केला, पण तिचा फोन लागला नाही. कोण होता तो माणूस? काही माहिती आहे त्याच्याबद्दल? काय नाव होतं त्याचं? अलेक्झांडर. येस, अलेक्झांडर. त्याच्याशी कधी आधी बोलणं झालं होतं तुमचं? नाही. या नतालियाचा पत्ता घे तू जरा. नतालियाचा पत्ता देता? शो. पंकज, जरा रशियन एम्बेसी मधून माहिती काढ. कोणी अलेक्झांडर नावाचा माणूस भारतात आलाय का? कुठे राहतो, कधी आला, त्याची सगळी माहिती काढ. सैथे. एवढे न्यूजपेपर्स? बरेच दिवस घरी कोणी नव्हतं वाटतं. सर 5 पेपर्स आहेत. 5 दिवस म्हणजे मृत्यूच्या 5 दिवस आधी ही नतालिया घरी नव्हतीच. कुठे होती? सर शक्यता आहे की
ती अलेक्झांडर आणि तिच्या रशियन बॉयफ्रेंडच्या भीतीने कुठेतरी लपली असेल. बघूया. सगळ्या वस्तू आपल्या जागेवरच आहेत आणि कुठेही झटापटीच्या खुणाही दिसत नाहीत. असं वाटत नाही की नतालियाचा खून इथे झालाय. Calm down, calm down. Ma'am, we are from CID. Are you Sophia? येस. नतालियाला तुम्ही शेवटचं कधी भेटला होतात? 5 दिवसांपूर्वी मी हैदराबादला जात होते फॉर शूटिंग. आणि ही नतालिया गेली नाही, बरोबर? येस. मला माहित नाही का ती अपसेट होती. मी कदाचित बॉयफ्रेंड सोबत प्रॉब्लेम्स. मी तिचा मूड चांगला करण्यासाठी तिच्यासाठी बोश कुक केला. बोश काय असतं हे? व्हॉट इज दिस? ईस्ट युरोपियन डिश. हे रशियात खूप फेमस आहे. लाईक सूप. आम्ही त्याच्यात गाजर, बीटरूट, पटेटो, स्पिनच. माझी मैत्रीण होती, नतालियाचा फेवरेट होता. बेचारी मुलगी. ती रशियातही खुश नव्हती आणि इंडियातही अनहॅपी. तुम्हाला तिच्या पास्ट लाईफ बद्दल काही माहितीये का? थोडं थोडं. ती खूप बोलायची नाही स्वतःबद्दल. मला वाटतं तिचा बॉयफ्रेंडही त्यालाही काही माहित नसेल. बॉयफ्रेंड? हा बॉयफ्रेंड कोण आहे? काही कल्पना आहे तुम्हाला? येस, लक्ष. बिग मॅन. पण नतालिया खूप अपसेट व्हायची त्याच्यासोबत. का? ते दोघे भांडण, फायटिंग ऑलवेज. नतालिया लक्षला सांगायची डिवोर्स घ्यायचा आणि लक्ष नेहमी म्हणायचा हो हो, बट नेहमी खोटच बोलायचा. ते तुमच्या समोर ते लोक भांडायचे? कधी भांडताना पाहिले का त्यांना? नो. पण नतालिया आणि लक्सच्या वाईफला पाहिलं होतं. आता हैदराबाद जाण्याच्या 1 दिवस आधी आम्ही शूटिंगवर होतो आणि लक्सची वाईफ आली होती आणि सेटवर नतालियाला खूप बॅड वर्ड्स बोलली. खूप शाउटिंग अँड बिग फाईट. व्हेरी बॅड. आय सी. या लक्ष्याचा पत्ता आहे का तुमच्याकडे? नतालिया सोबत अफेअरला किती काळ झाला? सर 1 वर्ष झालं असेल. आणि सर आम्ही डायव्होर्सही घेतोय आणि रिसेंटली मी एक दुसरा बंगलाही घेतलाय. हो, बघते ना किती दिवस राहतोस त्या 2 पैशाच्या डान्सर बरोबर. 6 दिवसांपूर्वी तुमचं नतालियाशी काही भांडण झालं होतं का? हो, झालं होतं. आणि त्यावेळी मला वाईटही वाटलं की मी तिच्याशी भांडायला नको होतं. मी योग्य नाही केलं. पण मी अगदी योग्य केलं तिची नाचक्की करून. जी बाई माझं आयुष्य उद्ध्वस्त करेल, मी तिचं आयुष्य उद्ध्वस्त नाही करणार का? तुला आणखी येतं काय आयुष्य उद्ध्वस्त करण्याशिवाय? एक मिनिट. काल रात्री नतालियाचा खून झालाय, समजलं? शेवटचं कधी बोलणं झालं होतं तिच्याशी? सर त्या दिवशी भांडणानंतर ती माझा फोन उचलत नव्हती सर. काल रात्री कुठे होतात तुम्ही? माझ्या नवीन बंगल्यावर होतो सर. कोणी सोबत होतं? एखादा आय विटनेस? नाही सर, मी एकटाच होतो. आणि तुम्ही? मी सुद्धा घरातच होते, एकटीच. हा पंकज, अलेक्झांडर मुंबईला येतोय? किती वाजता? Alexander? Yes. CID. Okay. How do you know Natalia? Why are you looking for her? You work for Russian mafia? Why did you kill her? What? Anna Meli? मराठी येतं याला? Very sad. मी एक पोलीस ऑफिसर आहे रशियन पोलीस डिपार्टमेंटमध्ये. दिस इज माय आयडी. वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये शिकणं, त्यात बोलणं, इट्स पार्ट ऑफ माय जॉब. पण ॲना
कधी झालं हे? 24 तासांपूर्वी. ॲनाचा कोणी रशियन बॉयफ्रेंड होता, काही माहिती आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला? येस, ॲनाची केस मीच हँडल करत होतो. ॲनाला नटालिया नाव मीच दिलं होतं. तिच्या सेफ्टीसाठी कंटिन्युअस तिच्या सोबत होतो. आय सी. तुम्हाला आमच्यासोबत ब्युरोमध्ये यावं लागेल. ॲना पावलो 6 दिवसांपूर्वी लक्ष्यच्या पत्नीसोबत तिचं भांडण झालं. 5 दिवसांपूर्वी तिने सोफिया सोबत जेवण केलं आणि संध्याकाळी अलेक्झांडरला भेटली. आणि मग 1 दिवसापूर्वी तिचा मृत्यू झाला. आता छडा याचा लावायचाय की मधले जे 5 दिवस आहेत ते 5 दिवस ती कुठे होती? तिला कोणी पाहिलं नाही, ती कोणाला भेटली नाही. सर, कदाचित खुन्याने तिला किडनॅप केलं असेल. ॲनाचे कॉल रेकॉर्ड चेक केले? हो सर. सर 5 दिवसांपूर्वी ॲनाने कुणालाही फोन केला नाही आणि तिलाही कोणाचा फोन आला नाही. शेवटचं लोकेशनही ट्रेस होत नाहीये. 5 दिवसांपूर्वीचं लोकेशन तिच्या घराजवळच्या टॉवरचं आहे. हे कसं शक्य आहे? कोणाला तरी भेटली असेल, कोणाची तरी बोलली असेल. अरे जेवण खाणं तरी केलंच असेल ना. तिच्या ऑटोप्सी रिपोर्टवरूनच समजेल की शेवटचं कधी खाल्लं होतं तिने. सर, ॲनाच्या आतड्यांमध्ये बीट, पालक, गाजर आणि मटणाचे न पचलेले अंश सापडलेत. ते तर 5 दिवसांपूर्वी खाल्लं होतं सोफिया सोबत. म्हणजे 5 दिवस ॲना जेवलीच नाही? हो फ्रेडी, गेले 5 दिवस ॲना जेवलीच नाही. कारण 5 दिवसांपूर्वीच ॲनाचा मृत्यू झाला होता. शेवटचं कोणाकोणाशी बोलली होती ती फोनवर? सोफिया, मुरली आणि अलेक्झांडरशी. आणि शेवटचं? सर, अलेक्झांडरशी. अलेक्झांडर. काय बोलणं झालं ॲना सोबत अलेक्झांडर? हो, मी ॲनाला घरी भेटलो होतो. मी तिला सांगितलं होतं आता तिला धोका नाहीये. तू रशियाला परत जाऊ शकतेस. Really? मी Yes. जाऊ शकते? Yeah. मी परत सांगितलं तिला की तू माझ्या बरोबर चल रशियाला. तर मग ॲनाने तुला फोन केला? हो, केला होता. त्यावेळेला मी एअरपोर्टवर होतो. मी गोव्याला चाललो होतो. काय म्हणाली ती? शी वॉज हॅपी समथिंग. काही गिफ्ट आहे, आय डोंट नो, बट म्हणत होती की मला परत रशियाला जायचंय. कसलं गिफ्ट? आय डोंट नो. ती म्हणाली की मी फोन करते, पण तिने फोन नाही केला. सर, हे गिफ्ट शोधावं लागेल. हो अभिजित, त्या गिफ्टमुळेच समजेल की ॲना सोबत नेमकं घडलं तरी काय. तुम्ही काही वेगळं पाहिलं? लाईक डिड यू सी समथिंग डिफरंट? नो, मी या रूम मध्ये आले नव्हते. ही नतालियाची रूम आहे. नतालियाला नुकतंच एक गिफ्ट मिळालं आहे. तुम्हाला त्या गिफ्ट बद्दल काही माहिती आहे? नाही. अभिजित, गिफ्ट बॉक्स तर आहे पण रिकाम आहे, आत काही नाहीये. या गिफ्ट बॉक्स मध्ये काय आलं होतं? सर, आय हॅव नो आयडिया. या खोलीत असं काहीतरी आहे जे पाहून नतालियाला रशियाची आठवण आली होती. रशिया. हो, ऍक्च्युली तिचे काही फेवरेट मत्रुष्काच्या आठवणी आहेत रशियाच्या. बट हे नवीन वाटतंय. हे मी आधी नाही पाहिलं. हे नवीन आहे? चावी. या चावीबद्दल काही माहिती आहे तुम्हाला? नाही सर, मला नाही माहित. बाहुलीतही ही चावी लपवून ठेवलेली. कसली चावी असू शकते? JMW. ही तर भारतीय कंपनी. पंकज, हा जो सिरियल नंबर आहे ना, त्याची या JMW कंपनीकडून माहिती काढ. कोणाला ही चावी दिली होती त्यांनी? सर, JMW कडून कळलंय की या सिरियल नंबरचा कुलूप आणि चावीचा सेट
जय हार्डवेअरला विकला होता आणि जय हार्डवेअर कडून समजलं की ही ऑर्डर या बंगल्यातून आली होती. कोणी ऑर्डर केली होती त्याची डिटेल्स मिळालीत का? नाही सर, इथे जो कार्पेंटर काम करत होता ना त्याने ऑर्डर केली होती. बंगल्याचा मालक कोण आहे हे तर त्यालाही माहित नाही. नवीन बंगलो वाटतोय. मोठ्या प्रेमाने घर बनवलंय. घराची झडती घ्या, बघा काही सापडतंय का. दया, अरे इथे काहीतरी चिकट जाणवतंय. सर, बाथरूम मध्ये कोणीतरी आहे. घर मालकच असेल. वाट बघा त्याची. तिथेच थांबा, बाहेर पळू देऊ नका त्याला. ल्युमिनॉल टेस्ट करूया. माय गॉड, इथे भरपूर रक्त आहे. ॲनाला इथेच मारण्यात आलाय वाटतं. सर, ही ट्रेल तर फ्रीजच्या दिशेने जाते. हा फ्रीज रक्ताने माखला होता. म्हणजे ॲनाला मारल्यानंतर बॉडीची विल्हेवाट लावण्याआधी इथेच ठेवली गेली होती. म्हणूनच ॲनाच्या मृत्यूची वेळ आपण नीट समजू शकलो नाही. सर, बराच वेळ आंघोळ करतोय. चला पाहूया जरा. अंघोळ व्यवस्थित केली ना? कुठे रक्ताचे डाग नाही ना राहिले? नतालियाला लग्न करून स्थायिक व्हायचं होतं. स्वतःचं घर घ्यायचं होतं. मी विचार केला की लक्ष आधी जर मी तिला या सगळ्या गोष्टी दिल्या तर कदाचित ती माझी होईल. म्हणून हे घर घेतलं मी तिच्यासाठी. इट वॉज अ गिफ्ट. आणि घराची चावी एका रशियन बाहुलीमध्ये टाकून तिच्या घराबाहेर ठेवलीस तू? हो. त्या दिवशी मी तिला माझ्या घरी बोलावलं. नको जाऊस, डोंट गो प्लीज. का? नतालिया, हे घर तुझं आहे. अगं तुझ्यासाठी घेतलंय मी. अ गिफ्ट फ्रॉम मी टू यू. हो माहिती आहे, पण का? नतालिया, आय लव्ह यू. विल यू मॅरी मी? काय बोलतोयस तू? तू माझ्या फादर सारखा आहेस. ओ गॉड. मला तिला मारायचं नव्हतं. माझं प्रेम होतं तिच्यावर. पण तू तुझ्या रागावर नियंत्रण ठेवू शकला नाहीस. सगळ्यात आधी नतालियाच्या बॉडीला फ्रीज मध्ये टाकलं, म्हणजे जवळपास कोणाला दुर्गंधी येऊ नये. मग 5 दिवसांनंतर आमच्या शूटिंगच्या मेकअप बॉक्स मधून खोटी दाढी मिशी काढली आणि मी रूप बदललं. मग एका स्थानिक चोराला पैसे देऊन एक गाडी उघडली आणि नतालियाच्या बॉडीला गाडीच्या डिकीत टाकलं. विचार केला बॉडी शहरापासून लांब नेऊन कुठेतरी फेकून देईन आणि कोणाला कळणारही नाही.
पण गाडी रस्त्याच्या मध्येच बंद पडली. मी काही विचार करण्याआधीच तिथे गर्दी जमली आणि माझा प्लॅन फेल झाला. मिस्टर मुरली, प्रेम जबरदस्तीने कधीच होत नाही. कारण काही असो, पण गुन्हा तर तू केलायस आणि त्याची शिक्षाही भोगावी लागेल.